ई फायलिंग आणि फॅसिलिटी सेंटरच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायदानामध्ये सुलभता येण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास कोल्हापुरातील कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश डॉक्टर पी.के. अग्निहोत्री यांनी व्यक्त केले। आज कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनच्या कार्यालयामध्ये ई फायलिंग आणि फॅसिलिटी सेंटर प्रदान समारंभात ते बोलत होते। कोल्हापुरातील कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनच्या कार्यालयामध्ये ई फायलिंग आणि फॅसिलिटी सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे। या ई फायलिंग आणि फॅसिलिटी सेंटरचा प्रदान समारंभ आज कोल्हापुरातील कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश डॉक्टर पी.के. अग्निहोत्री यांच्या हस्ते करण्यात आला। अध्यक्षस्थानी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे माजी चेअरमन ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे होते। यावेळी बोलताना प्रमुख न्यायाधीश डॉक्टर पी.के. अग्निहोत्री यांनी ई फायलिंग आणि फॅसिलिटी सेंटरमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळत असून कौटुंबिक न्यायालयाच्या न्यायदानात यामुळे सुलभता येण्यासाठी मोठी मदत होईल असा विश्वास व्यक्त केला। कोल्हापुरातील कौटुंबिक न्यायालयाचं काम ई फायलिंग आणि फॅसिलिटी सेंटरच्या माध्यमातून होत असल्याबद्दल समाधान लाभलं असल्याचं सांगून या कौटुंबिक न्यायालयामध्ये ई वर्किंगची सुविधाही लवकरच होईल असं त्यांनी सांगितलं। बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याच्या माध्यमातून कोल्हापुरात हे पहिलंच ई फायलिंग आणि फॅसिलिटी सेंटर होत असल्याचं यावेळी बोलताना बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोव्याचे माजी चेअरमन ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे यांनी सांगितलं। कमीत कमी कालावधीत आणि कमी दरात सुविधा मिळण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट राजेंद्र पाटील यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी भागांसह ग्रामीण भागातील नागरिकांना या ई फायलिंग आणि फॅसिलिटी सेंटरमधील सुविधांचा लाभ मिळणार असल्याचं सांगितलं। यावेळी कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट उमेश माणगावे, कौटुंबिक न्यायालयाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट अजित मोरबाळे, सेक्रेटरी ॲडव्होकेट तेहजीज नदाफ, ई फायलिंगचे समन्वयक ॲडव्होकेट मनोज पाटील, महिला प्रतिनिधी ॲडव्होकेट स्मिता शिंदे, जॉईंट सेक्रेटरी ॲडव्होकेट तेजश्री बाडकर, लोकल ऑडिटर ॲडव्होकेट प्रमोद दाभाडे यांच्यासह कौटुंबिक न्यायालय बार असोसिएशनचे सर्व पदाधिकारी आणि वकील उपस्थित होते।